श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप दिवस कपाट आवरलंच नव्हतं म्हणून म्हटलं आज जरा आवरून घ्यावं. आणखी एक कारण होतं की मला झालेल्या गोष्टी आठवल्या की मी माझं कपाट उघडून बसते. हे बघा घड्याळ, आमच्या आहोनी मला लग्नाआधी दिलेलं घड्याळ मी अजून जपून ठेवले. आणि ही बांगडी मला माझ्या सासऱ्यांनी दिली होती. लग्न झाल्यानंतरनं ते पंढरपूरला गेले होते तेव्हा त्यांनी मला अशा 4 बांगड्या आणल्या होत्या. 2 घातल्या होत्या आणि 2 नंतर घालायच्या म्हणून ठेवल्या होत्या. हातात घातलेल्या 2 फुटल्या आणि 2 ठेवल्या होत्या. त्यातली एक सुद्धा कशी कोणास ठाऊक फुटली, पण एक ही अजून मी जपून ठेवली आहे. आज बाबा नाहीत पण त्यांच्या आठवणी आहेत. कोणतीही भेट दिलेली गोष्ट मी कधीच खराब झाली आहे म्हणून टाकत नाही, कारण आपल्या माणसांच्या या गोड आठवणी असतात. काल आणली होती मी पालक. म्हटलं भाजी करण्यापेक्षा थोडं काहीतरी हटके करावं, कारण तीच पद्धत करून कंटाळा येते. म्हणून म्हटलं पालकपुरी करू. पालकपुरी केलेला मोठा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघा. दुपारी आले होते आमचे नाईकबा देवाचे गुरव. नाईकबाची यात्रा काही दिवसांवर आहे, मग ते असे यात्रेला सांगायला येतात. थोडं चहा पाणी घेऊन ते निघाले. संध्याकाळी थोडं सामान आणायचं होतं म्हणून निघालो गावात. दिवसभर कामातून वेळच मिळत नाही म्हणून अशी संध्याकाळची कामं करावी लागतात. थोडं स्टेशनरीमध्ये सामान घेतलं, तिथून थोडा घेतला किराणा. बाजार केला होता पण काही गोष्टी होत्या म्हणून त्या संपल्यावर घेतल्या. तिथून आलो घरी आणि आम्ही आणलं होतं घड्याळ. घरातील घड्याळ 7 वर्ष चालून बंद पडलं म्हणून हे नवीन घड्याळ. आणि कितीही छोटी नवीन गोष्ट असो, आपली परंपरा हळदी कुंकू लावायची आपण विसरायची नाही. आता या घड्याळाला ठेवून द्यायचं. यानेही आम्हाला खूप साथ दिली आणि काही कामात आमचे आहो लागतातच, कारण माझी उंची पुरत नाही. मग म्हणतात बघ माझ्याशिवाय काम होत नाही. आणि बाजारातून आणल्या होत्या मी या गोष्टी. आणि संध्याकाळी केली ही शेवयाची खीर. शेवयाच्या खिरीचाही तुम्हाला मोठा ब्लॉग लवकरच बघायला मिळेल. आणि उद्या नाश्त्याला आईंना पाहिजे होतं मक्याच्या कणसाचा चिवडा, म्हणून त्या बसल्या होत्या एक एक दाणे सोलत. मग त्यांना मी शिकवलं कसं एकदम काढायचं. कसं आहे, काही गोष्टी मोठ्यांनाही माहीत नसतात, त्या लहानांना माहीत असतात. आणि संध्याकाळी सगळ्यांनी खिरीची मस्त मेजवानी लुटली. आणि त्यात मी केला होता मसाले भात. आणि सकाळी जाऊबाई गेल्या होत्या बाहेर, त्यामुळे त्यांच्यासाठी मी ठेवली होती पालकपुरी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ.